नमस्कार. काही व्यक्तींची नेहमी तक्रार असते, की त्यांचे वारंवार तोंड येत असते. गालाच्या ठिकाणी किंवा जिभेच्या ठिकाणी लहान-लहान फोड येतात. त्या फोडांमध्ये अत्याधिक प्रमाणामध्ये दाह असणे किंवा आग असणे हे लक्षण दिसून येते. तसेच त्या फोडांच्यामध्ये खूप अत्याधिक प्रमाणामध्ये वेदना देखील असतात. रुग्णाला कोणत्याही स्वरूपाचा आहार घेणे किंवा काही खाणे हे देखील अवघड होऊन जाते. अशा रुग्णांमध्ये प्रामुख्याने पुढीलप्रमाणे काही कारणे दिसून येत असतात. असे रुग्ण वारंवार तंबाखूचे सेवन करत असतात. मद्यपानाची सवय असते. तिखट, तेलकट, आंबवलेले, खारट, फास्ट फूड, जंक फूड, अत्याधिक प्रमाणामध्ये मांसाहार सेवन करणे, विरुद्ध आहार सेवन करणे, ही देखील कारणे अशा व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. तसेच अतिमनन करणे, अतिचिंतन करणे, हे कारण देखील अशा व्यक्तींमध्ये दिसून येत असते. तसेच आत्ता मोबाईलच्या युगामध्ये किंवा कॉम्प्युटरच्या युगामध्ये अशा व्यक्ती रात्रीच्या वेळी जागरण करत असतात. इत्यादी कारणे तोंड येण्यासाठी पुरेशी ठरतात. तोंड आल्यानंतर साधारणपणे 5 असे कोणते घरगुती उपाय आहेत, ते केल्याने आलेले तोंड पूर्णपणे बरे होऊ शकते. ते पाहूया. सर्वात पहिला उपाय तो म्हणजे जाईचा पाला चावून-चावून खावा. दुसरा उपाय तो म्हणजे जांभळाची पाने चावून-चावून खावीत. तिसऱ्या उपायामध्ये मध आणि तूप विषम मात्रेमध्ये घ्यावेत आणि ते फोड आलेल्या ठिकाणी ते मिश्रण लावावे. तसेच रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण 1 ते 2 चमचा कोमट पाण्यासोबत घ्याव्यात. तसेच काळ्या मनुका साधारणपणे 20 काळ्या मनुका चावून-चावून खाव्यात. असे केल्याने शरीरामधील वाढलेले पित्त कमी होते, शरीरामध्ये वाढलेली उष्णता ही देखील कमी होते आणि आलेले तोंड पूर्णपणे बरे होण्यास याचा निश्चितपणे फायदा होत असतो.